नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भाजपने सर्वात आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। प्रफुल्ल पटेल एअर इंडिया विमान लीज प्रकरणी संजय राऊतांनी हे विधान केलं आहे। तसंच कल्याणच्या जागेसाठी उद्या उमेदवार जाहीर करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं। त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना आम्हाला अजूनही वाटते की आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं असं म्हटलं आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते, मतभेद कसले। एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो, कार्यकर्त्यांचा दबाव असतो। एखाद्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असेल त्याच्यावर नक्की चर्चा होते। आता प्रकाश आंबेडकरांकडून एक यादी आलेली आहे ना, त्यात त्यांनी म्हणताय की आमची इच्छा आहे की या जागेवर आम्ही काही काम केलंय, चर्चा होणार, त्याच्यावर चर्चा सुरू आहे। उद्या प्रकाश आंबेडकरजी, बाळासाहेब आंबेडकर, माननीय शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे बसून चर्चा करणार आहेत उद्या। आणि अशा प्रकारे कोणतीही जी भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या शत्रूंना, जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाहीत किंवा आम्ही ते घेणारच नाही। एक काळ असा होता की ज्या रस्त्यावरून मुक्तार 786 क्रमांकाच्या खुल्या जीपमधून जायचा त्या रस्त्यावरून लोक बाजूला होत असत। एक वेळ अशी होती की योगी आदित्यनाथ यांच्यावर झालेल्या हल्ल्यात मुक्तारचे नाव पुढे आलं आहे। एक वेळ अशी होती की भाजप आमदारावर AK-47 मधून सुमारे 400 राऊंड गोळीबार केल्याचा आरोप होता। असा प्रभाव असलेलं माफिया आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी यांचे गुरुवारी 28 मार्च रोजी रात्री उशिरा निधन झालं। मुख्तारला रात्री 8:25 तुरुंगातून राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमध्ये उलट्या होत असल्याची तक्रार करून बेशुद्धावस्थेत आणण्यात आलं। मुख्तार यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। आयकर विभागानं काँग्रेसला 1700 कोटी रुपयांची नवी डिमांड नोटीस जारी केली आहे। ANI नुसार सूत्रांनी सांगितलं की ही डिमांड नोटीस 2017 ते 18 ते 2020 ते 21 या कालावधीसाठी आहे आणि त्यात दंड आणि व्याज दोन्ही समाविष्ट आहेत। एक दिवस अगोदर 28 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयानेही कर निर्धाराबाबत काँग्रेसनं दाखल केलेली याचिका फेटाळली होती। याआधीही काँग्रेसने 2014 ते 15 व 2016 ते 17 या कालावधीतील मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान दिलं होतं, तोही न्यायालयानं फेटाळला। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। देशातील लोकसभा निवडणुका 19 एप्रिल पासून सुरू होणार असून 1 जून रोजी संपणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे। याबाबत निवडणूक आयोगानं राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत। निवडणूक आयोगाची ही चिंता रास्तही आहे, कारण दरवर्षी उष्णतेच्या लाटेमुळे देशात शेकडो लोकांचा मृत्यू होतो। 2023 मध्ये 30 जून पर्यंत उष्णतेच्या लाटेमुळे एकूण 252 मृत्यूची नोंद झाली होती, तर मागील वर्षी याच कालावधीत केवळ 33 मृत्यू झाले होते। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे। यामुळे शिवसेनेने या मतदारसंघात उभं केलेल्या विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। शंखनाद न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट। जो मैंने काम किया है वो काम देखकर लोगों को ऐसा लगता है जिले में कि मैं जिले भर में ऐसा काम कर सकता हूँ। कार्यकर्ता की बड़ा प्रेशर था कि अब अपने अर्जा भरना है, सो आज अर्जा भर दिया। सीएम साहब से तो हमेशा बात करते हैं, अभी ये आधे घंटे में 2 बार बात किया। इस संदर्भ आपने बताया कि आप फॉर्म भरने जा रहे हैं? नहीं, ये तो नहीं बताता है। फॉर्म भरने के बाद बताया कि मैं फॉर्म भरा हूँ। शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या
माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या 3 वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.